महिन्याच्या किराणामध्ये टोमॅटो सॉस हा आणावाच लागतो. मुले शाळेतून डब्बा संपवून येत नाहीत म्हणून चपातीला टोमॅटो सॉस लावावाच लागतो. परोठा दिला की डब्यामध्ये टोमॅटो सॉस हा द्यावाच लागतो. मगच मुलं डब्बा संपवून येतात. आणि टोमॅटो सॉस नुसते मुलंच नाही खात. आपल्या सगळ्यांनाच कुठल्याही प्रकारचा परोठा करो की चटपटीत पदार्थ केलेला असला की त्यासोबत टोमॅटो सॉस खायला सगळ्यांनाच आवडते. आणि मार्केटमधल्या टोमॅटो सॉसमध्ये केमिकल वापरलं जातं, त्यामुळं तो भरपूर दिवस टिकतो. आणि जर तुमची मुलं दररोज टोमॅटो सॉस खात असतील, तर मार्केटमधला टोमॅटो सॉस खाल्ला तर त्यांच्या शरीरासाठी फायद्याचा नाही. जर तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बिना केमिकलचा टोमॅटो सॉस बनवला आणि त्यांनी जरी खाल्ला तरी तो त्यांना फायदाच होईल. आणि आज अगदी त्यांना कळणार पण नाहीये की हा आपण टोमॅटो सॉस घरी बनवला आहे. आज आपण अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे. मार्केट सारखा तसाच कलर, तसाच टेक्स्चर आणि टेस्ट पण तशीच, अगदी बिना केमिकल वापरता मुलांच्या शरीरासाठी फायद्याचा असा टोमॅटो सॉस बनवणार आहे. तर चला पटकन वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी 1 किलो टमाटर घेतलेले. टमाटर चांगले स्वच्छ धुवून पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि टमाटरचे असे मोठे मोठे काप करायचे आहेत. हा पुढचा भाग पांढरा असतो म्हणून आपल्याला तो कट करायचा आहे. आणि टमाटर घेताना अगदी असे लाल बुंद टमाटर घ्यायचे आहेत. आपण आता टमाटर कुकरमध्ये घालायचे आहेत. आणि याच्यामध्ये टोमॅटो सॉसला चांगला कलर येण्यासाठी याच्यामध्ये अर्धा बीट घातला आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1.5 इंच इतकं अद्रक घालायचं आहे. आणि एक छोटासा कांदा मी घेतलेला आहे. आणि कांदा आपल्याला उभा कट करून असे त्याचे छोटे छोटे उभे काप करून आपल्याला या टमाटरमध्ये घालायचे आहेत. चांगले सुट्टे सुट्टे करून घालायचं आहे. आणि 1 किलो टमाटरला 1 पावशेर साखर घालायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे खडा मसाला. 1.5 इंच दालचिनी घालायची आहे. 2 लवंगा घालायच्या आहेत. 5 काळी मिरी घालायची आहे. आणि याच्यानंतर आपल्याला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होऊन द्यायचा आहे. आता आपण उघडून बघणार आहोत. आपले टमाटर गल झाले का? टमाटर छान गल झालेले आहेत. आता एक मोठे पसरट भांडं घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे. आणि याच्यामधला सगळा खडा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण मसाल्याचा सुगंध हा टमाटरला लागलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे काढून टाकून द्यायचा आहे मसाला. आणि त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून आणि त्यातलंच हे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. आणि हेच पाणी संपूर्ण वापरायचं आहे. हे साखर आणि टमाटरचं पाणी सुटलेलं आहे. वाटताना खूप जास्त मिश्रण भांड्यामध्ये घ्यायचं नाही आहे. मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे.
आणि ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे सारे टमाटर वाटून घ्यायचे आहेत आणि एका गाळणीच्या मदतीने सारे टमाटरची प्युरी ही गाळून घ्यायची आहे. बघा आपल्या टमाटरच्या प्युरीला कलर किती छान आलेला आहे. मस्त कलर आलेला आहे. अगदी विकतचा टोमॅटो सॉस असतो तसा कलर आलेला आहे. आता बघा एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण ही सारी प्युरी घेतलेली आहे. बघा मस्त अशी घट्ट दाटसर अशी प्युरी आपली तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये घालायची आहे. आता ही टोमॅटो टोमॅटो सॉस जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला 3 चमचे व्हिनेगर घालायचं आहे. आता इथं 2 चमचे इतकं मी साधं मीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे काळं मीठ असेल तर 1.5 चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून 5-6 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं आहे आणि अधूनमधून अर्धा-अर्धा मिनिटाला तुम्हाला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. हे बघा मस्त आपल्या टोमॅटो सॉसला चकाकी आलेली आहे आणि अगदी दाटसर रवाळ टेक्स्चरचे आपलं टोमॅटो सॉस तयार झालेला आहे. कलर पण किती छान आलेला आहे. असा लाल बुंद. अशा प्रकारे जर टोमॅटो सॉस तुम्ही मुलांना खायला दिला तर कुठल्याही प्रकारचं आपण या टोमॅटो सॉसमध्ये केमिकल वापरलेलं नाहीये. अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने हा टोमॅटो सॉस बनवलेला आहे. आता आपला टोमॅटो सॉस तयार कसा झालेला आहे तर बघायचं आहे. तर बघा हा टिपका जर टाकला तर प्लेटमधनं टिपका हलत नाहीये. तर आपला परफेक्ट असा टोमॅटो सॉस तयार झालेला आहे. आणि हा टोमॅटो सॉस तुम्ही फ्रिजच्या बाहेर 1 महिना टिकतो आणि फ्रिजमध्ये 1 वर्षभर टिकतो. आणि हे मुलांना कळणार सुद्धा नाहीये, की हा टोमॅटो सॉस तुम्ही घरच्या घरी बनवलेला आहे. मस्त तसाच कलर, तेच टेक्स्चर आणि टेस्ट पण तशीच. अगदी मार्केटसारखी. अशा पद्धतीने तुम्ही जर तुमची मुलं नेहमी-नेहमी टोमॅटो सॉस खात असतील, तर अशा पद्धतीने टोमॅटो सॉस तुम्ही नक्की घरच्या घरी बनवा आणि हा टोमॅटो सॉस बनवायला अगदी साधा सोपा आहे आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. आपण अगदी बघा आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन-नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय-बाय.